नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस यामध्ये बघा 28,000 अधिक रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा महाराष्ट्रात एकूण किती रिक्त जागा आहेत आणि कोणत्या विभागामध्ये किती रिक्त जागा आहेत आणि सोबतच बघा ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 70% असतील, 80% असतील, 85% असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करावा जेणेकरून त्यांचे सिलेक्शन होऊ शकेल आणि सोबतच मागील वर्षाचा कट ऑफ किती गेलेला होता प्रत्येक जिल्ह्यानुसार ही जी संपूर्ण माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला जे शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून बघा तुम्हाला संपूर्ण जी प्रक्रिया ते समजून येणार आहे. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही जर बघितलं हा जो डाटा आहे मागील वर्षाचा मी तुम्हाला दाखवत आहे. मागील वर्षी जर बघितलं तर बघा 21,413 एवढ्या रिक्त जागांसाठी जर बघितलं भरती जाहिरात निघालेली होती. या वर्षी जर बघितलं तर बघा 28,000 प्लस रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा मागील वर्षी जर बघितलं महाराष्ट्रामध्ये किती जागा रिक्त होत्या तर बघा यामध्ये डाटा तुम्हाला इथे दिसून येणार आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर बघा 17 आणि 18 या नंबरला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,473 आणि 25 अशा करून जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जागा ज्या निघालेल्या होत्या. आता बघा यावर्षी प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा निघालेल्या आहेत आणि एकूण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा ज्या विद्यार्थ्यांना 70% असतील, 80% असतील, 85% असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा की नाही, तर अर्ज करावा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरावा जेणेकरून तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते 100% तर नाही पण बघा 50% असू शकतील. याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण समोरच्या माहितीवरती जाऊया. तर बघा तुम्ही इथे बघू शकता की डिव्हिजन वाईज व्हॅकन्सी लिस्ट जे की बघा यावर्षी जेवढ्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्यामध्ये बघा प्रत्येक विभागामध्ये किती रिक्त जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून येत आहे. आता बघा ही जी माहिती आहे मी तुम्हाला म्हणजे की वेबसाईटवरती पण देण्यात आलेली आहे. प्रत्येक सर्कल वाईज म्हणजे की बघा सर्कल महाराष्ट्र तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर प्रत्येक डिव्हिजन मध्ये किती रिक्त जागा आहेत त्यावरून ही माहिती काढलेली आहे. आता बघा अहिल्यानगर डिव्हिजन मध्ये जर बघितलं 73 जागा रिक्त आहेत. अकोला डिव्हिजन मध्ये 105, अमरावतीमध्ये 132, बारामतीमध्ये जर बघितलं तर 65 जागा, बीडमध्ये 74 जागा, भुसावळमध्ये 63 जागा, बुलढाणामध्ये 48 जागा, चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर बघा चंद्रपूर डिव्हिजन मध्ये 325 जागा रिक्त आहेत. मागील वर्षी पण जर बघितलं आपण तर बघा सर्वाधिक रिक्त जागा चंद्रपूर डिव्हिजन मध्ये असतात दरवर्षीप्रमाणे. या वर्षी पण बघा 325 चंद्रपूर डिव्हिजन मध्ये सर्वाधिक जागा रिक्त तुम्हाला दिसून येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा 99 जागा रिक्त आहेत. धाराशिव मध्ये 84, धुळेमध्ये 133, गोवामध्ये 92, जळगावमध्ये 64. त्याच खाली जर बघितलं तर बघा कराड डिव्हिजन मध्ये 86, कोल्हापूर डिव्हिजन मध्ये 108, माळेगाव डिव्हिजन मध्ये 80. त्याच खाली बघा मुंबई सिटी ईस्ट मध्ये 3 जागा, मुंबई सिटी नॉर्थ मध्ये 5 जागा, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन मध्ये 10 जागा, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट मध्ये 18 जागा, मुंबई सिटी साऊथ मध्ये 1 जागा, मुंबई सिटी वेस्ट मध्ये 4 जागा, मुंबई जीपीओ मध्ये 1 जागा, नागपूर सिटी मध्ये 1 जागा. त्यानंतर बघा नागपूर मॉप्सिलमध्ये 1 जागा, नांदेडमध्ये 58 जागा, नाशिकमध्ये 52 जागा, नवी मुंबईमध्ये जर बघितलं 49 जागा, पालघरमध्ये 81 जागा, पंढरपूरमध्ये 61 जागा, परभणीमध्ये 49 जागा, पुणे सिटी ईस्टमध्ये 30 जागा, पुणे सिटी वेस्टमध्ये 12 जागा, पुणे मॉप्सिलमध्ये 131 जागा आणि रायगड डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर 136 जागा. त्याच खाली जर बघितलं तर बघा रत्नागिरी डिव्हिजन मध्ये 218 जागा, जे की बघा आपल्याला चंद्रपूर डिव्हिजन नंतर जर बघितलं तर सर्वाधिक रिक्त जागा तुम्हाला इथं रत्नागिरी डिव्हिजन मध्ये दिसून येणार आहेत. RMS BMDN मिराज मध्ये जर बघितलं 4 जागा, RMS LDN भुसावळमध्ये 1 जागा, सांगलीमध्ये 114 जागा, सातारामध्ये 84 जागा, श्रीरामपूरमध्ये 74 जागा, सिंधुदुर्ग डिव्हिजन मध्ये 100 जागा. त्यानंतर बघा सोलापूरमध्ये 67 जागा, ठाणेमध्ये 70 जागा, वर्धा डिव्हिजन मध्ये 83 जागा, यवतमाळ डिव्हिजन मध्ये 93 जागा आणि एकूण जर केलं तर बघा 3,242 म्हणजेच की बघा महाराष्ट्र डिव्हिजन मध्ये जर बघितलं महाराष्ट्र सर्कल मध्ये तर 3,242 जागा ज्या रिक्त आहेत. मागील वर्षी जर बघितलं तर बघा 1400 प्लस रिक्त जागा तुम्हाला दिसून येणार आहे. त्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर यावर्षी चांगल्या प्रकारे तुम्हाला जागा म्हणजे की बघा 1600 अधिक जागा यामध्ये आणखी वाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे की बघा मागील वर्षी जर बघितलं खूप महाराष्ट्रामध्ये खूप कमी जागा रिक्त होत्या. यावर्षी जर बघितलं तर चांगल्या प्रकारे म्हणजे की बघा 3,000च्या अधिक जे महाराष्ट्रामध्ये रिक्त जागा आहेत. आता बघा 100च्या अधिक जर बघितलं तर अकोला डिव्हिजन असेल, अमरावती डिव्हिजन असेल, त्याच खाली बघा चंद्रपूर डिव्हिजन असेल, धुळे डिव्हिजन असेल, कोल्हापूर डिव्हिजन असेल. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा पुणे मॉप्सिल, रायगड डिव्हिजन असेल, रत्नागिरी असेल, सांगली असेल, सिंधुदुर्ग असेल, तर
या डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर 100च्या अधिक तुम्हाला रिक्त पदांची माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ गेलेला आहे मागील वर्षीचा, त्यासोबतच कोणता म्हणजे की सेफ झोन असणार आहे, जे की बघा हे मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणारच आहे. कारण की बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना 90+% असतील, तर ते त्यांचा जो प्रॉपर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पण अर्ज करून त्यांचे सिलेक्शन होऊ शकेल. पण बघा ज्या विद्यार्थ्यांना 80% असतील, 85% असतील, 89% असतील, अशा विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करावा हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण की बघा मागील वर्षी जर बघितलं खूप विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जे आहे मार्क असून पण झालेले नाही आहे. त्याचं योग्य कारण म्हटलं म्हणजे बघा तुम्ही योग्य जिल्हा निवडला नसेल. कारण की बघा खूप ठिकाणी जर बघितलं तर योग्य जिल्हा निवडल्या नाहीमुळे त्यामुळे जर बघितलं तर तुमचे सिलेक्शन जे आहे ते होत नाही. म्हणून बघा यावर्षी जर बघितलं तुम्हाला जर का सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्ही योग्य जिल्हा कसा निवडायचा आणि मागील वर्षी कट ऑफ किती गेलेला होता प्रत्येक डिव्हिजननुसार त्याची बद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देतो. तर त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की ही जी मेरिट लिस्ट आहे सेकंड मेरिट लिस्ट तुम्हाला इथे दिसत आहे. आता बघा प्रत्येक मेरिट लिस्ट जे आहे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सोबतच बघा जिल्ह्या वाईज किती रिक्त जागा आहेत त्याची माहिती आणि बघा तुम्हाला जर का मेरिट लिस्ट बघायची असेल तर बघा जे पोस्टाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून जर बघितलं तर मी मागील वर्षी जर बघितलं तर एकूण 6 मेरिट लिस्ट ज्या ते लावण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी जर बघितलं आपण मेरिट लिस्ट सेकंड बघत आहोत. आता बघा प्रत्येक मेरिट लिस्टची जी माहिती आहे तुम्हाला टेलिग्रामवरती देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनलला ग्रुपला जर तुम्ही अजूनपर्यंत जॉईन झालेले नसाल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा प्रत्येक डिव्हिजननुसार किती कट ऑफ गेलेला होता याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा दरवर्षी जर बघितलं तर 5 पेक्षा जर बघितलं तर मेरिट लिस्ट लावण्यात येतात. कारण बघा याचं कारण की बघा भरपूर विद्यार्थी जॉईन होऊन पण सिलेक्शन घेत नाही किंवा बघा सिलेक्शन झाल्यानंतर पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही. त्यामुळे जर बघितलं ही जी मेरिट लिस्ट आहे ती लावण्यात येत असते. आता बघा अहमदनगर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सर्वात जास्त कट ऑफ जो तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा ओपन कॅटेगरीसाठी जर बघितलं तर 97+ हा कट ऑफ जो तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर बघितलं जिल्ह्यानुसार माहिती जर बघितली तर बघा त्या जिल्ह्यानुसार तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत. एस-सी असाल, एस-टी असाल, ओ-बी-सी असाल तर तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त जागा आहेत ते महत्त्वाचं आहे बघणं. जेणेकरून बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त जागा आहेत त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकाल. अकोला डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर ओपनचा जो कट ऑफ आहे 96+ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा हा जो कट ऑफ आहे तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त आहे आणि यामध्ये तुमचे सिलेक्शन होणं शक्य नाही. तर बघा यावर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षीप्रमाणे जास्त जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. 3000 अधिक जर जागा बघितल्या तर यावर्षी तुम्हाला महाराष्ट्र डिव्हिजनमध्ये आहेत आणि यानुसार जर बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. आता बघा योग्य जिल्हा निवडणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण की बघा भरपूर विद्यार्थी त्यामध्ये चुका करतात. आता बघा तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत 10वी मध्ये आणि सोबतच तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे. तुम्हाला जर का कोणता जिल्हा निवडायचा असेल ते तुम्हाला समजत नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की तुमच्यासाठी योग्य जिल्हा कोणता आहे. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांनी जर बघितलं चंद्रपूर डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन जर बघितलं तर त्यामध्ये भरपूर साऱ्या जागा रिक्त आहेत. पण बघा जागा भरपूर आहेत म्हणून तुम्ही त्यामध्ये जाऊ नका. कारण की बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा अमरावती डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर 97, 96 अशा प्रकारे तुम्हाला इथे कट ऑफ दिसून येणार आहे. आता बघा ही जी लिस्ट आहे मेरिट लिस्ट सेकंड मेरिट लिस्ट आहे. 6व्या मेरिट लिस्टमध्ये जर बघितलं तुम्हाला आणखी कट ऑफ कमी बघायला मिळणार आहे. ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरून जर बघितलं त्यावरती पण मी अपडेट देण्यात आलेली आहे. औरंगाबाद डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा 98 असं तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे. बारामती डिव्हिजनमध्ये बघा ओपनसाठी जर बघितलं 93+ तुम्हाला इथे कट ऑफ दिसून येणार आहे. बी डिव्हिजनसाठी जर बघितलं तर 98. आता बघा हे संपूर्ण जे विद्यार्थी आहे ज्या टाईमला बघा कोरोना लागलेला होता त्या टाईमचे विद्यार्थी तुम्हाला इथे दिसून येणार आहे जास्तीत जास्त. कारण की बघा त्या टाईमला जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची एक्झाम जी आहे ती झालेली नव्हती. त्यामुळे जर बघितलं संपूर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क्स मिळालेले होते. भुसावळ डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा ओपनसाठी 93.5 अशा प्रकारचा कट ऑफ दिसून येणार आहे. बुलढाणा डिव्हिजनमध्ये बघा ओपनसाठी 96 असेल आणि एस-टी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर खूप कमी कट ऑफ तुम्हाला यावर्षी दिसायला मिळणार आहे. जे कोणी विद्यार्थी एस-टी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात तर त्यांनी नक्कीच अर्ज करावा. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा एस-सी कॅटेगरीसाठी 94 असेल, ओपनसाठी पण बघा 94, ओ-बी-सीसाठी पण 94 अशा प्रकारे तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं आणखी धुळे डिव्हिजनमध्ये तर बघा 97, 94 अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. गोवा डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे.
आता बघा प्रत्येक डिव्हिजनचा जर कट ऑफ सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ही जी संपूर्ण पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता. आणि बघा यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे. आणखी जर बघितलं तर बघा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवून देणारच आहे, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल. आता बघा आपण या व्हिडिओमध्ये जर बघितलं महाराष्ट्रामध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत जिल्हा-वाईज ते तुम्हाला मी दिलेल्या आहेत. आता बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त जागा आहेत, सोबतच तुम्हाला 10वी मध्ये किती मार्क मिळालेले आहेत आणि तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमचा योग्य जिल्हा कोणता तुम्ही निवडू शकाल याबद्दलची माहितीसाठी मी तुम्हाला मदत करू शकेल. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती आहे जी तुम्हाला मी दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.